नमस्कार. निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी ना इथं भाजी बनवते. ती भाजी आहे वालाची भाजी. तर खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण डब्याला वगैरे पण करू शकतो आणि घरी पण काही असं डाळ वगैरे केलीत ना तर त्याला पण तोंडी लावायला येत ना एकदम खूप छान लागते ही भाजी. तर छान अशा आहेत ना वालाच्या शेंगा मी इथे निसून घेतल्या आहे आणि व्हिडिओज ना कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि अजून तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर इथं काय केलं आहे मी, छान अशा आहेत ना वालाच्या शेंगा, एकदम हिरव्यागार आणि मस्त गावठी शेंगा आहेत ह्या. निसून घेतलं आहे व्यवस्थित आणि निसून घेतल्यानंतर नाही बघा इतके छान दाणे आहेत ना. हे दाणे जर असते ना भाजीमध्ये याच्यात शेंगदाण्याची पण गरज पडत नाही घालायची अजिबात पण. आणि खूप असेच बिना शेंगदाण्याचे एकदम वाफेवरतीच आहेत ना खूप छान बनते ही भाजी. ते बघा असे दाणे आहेत ना असले ना तुम्ही तर ज्या निब्बर वगैरे शेंगा असतात बघा त्याचे दाणे याच्यामध्ये काढून घ्यायचे, त्या शेंगा घ्यायच्या नाही आणि कवळ्या शेंगा घ्यायच्या. तर खूप मस्त लागते ही भाजी. आता छानपैकीत ना मी अशी हे व्यवस्थित शिरा वगैरे काढून अशी निसून घेतली व्यवस्थित. आणि निसून झाल्यानंतर आहेत ना हे सगळे दाणे वगैरे बघू शकता तुम्ही. आणि ना छान धुवून घेतली ती. आणि धुवून घेतल्यानंतर करायचं काय आपल्याला आता ही ना थोड्या वेळ पाण्यामध्ये अशीच ठेवायची. म्हणजे ना त्याचं जे पाणी आपण भाजीमध्ये पाणी वापरणार नाही, पण याच्यामध्ये जे पाणी याच्यात टाकलं ना तर ते थोडंसं असे ताट होतात त्या शेंगा. म्हणून काय करायचं हे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत व्यवस्थित. तर ह्या प्रकारे आहेत ना सगळं मी अशा करून घेतलं आहे. आणि आता आहेत ना एक कढई घेतली, तर कढईमध्ये तेल घातलं आहे आणि तेल घालून घेतलं कढईमध्ये की आपल्याला आता याच्यामध्ये आहेत ना बाकीचं साहित्य घालायचं आहे. पण तेल आहेत ना मी पण जास्त यूज नाही केलं आहे, एकदम कमी यूज केलं आहे. कारण की होतं काय आपल्याला डब्याला वगैरे जर भाजी करायची असेल तर तेल बाहेर निघतं आणि मग ते डब्याच्या साईडला पण येतं. म्हणून काय करायचं थोडंसंच तेल वापरायचं आहे कोरड्या भाज्यांना. तर इथं तेल मी जास्त छान असं गरम करून घेतलं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर येत नाही इथं मी मोहरी टाकली आहे. मोहरी अशी छान फुलली की मग जिरे पण घालायचे आणि जिरे पण छान असे फुलून द्यायचे आहेत व्यवस्थित. आणि जिरे फुलले की आपल्याला त्याच्यामध्ये ना लसण घालायचं. तर लसण आहेत ना हा एकदम ओला लसण आहे, आत्ताचा ताजा लसण आहे. खूप त्याला एकदम वास आहे बरं का हा. अजून अजिबात पण तो सुकलेला नाही आहे. तो लसूण मी इथं घालून घेतला आहे. एकदम बारीक बारीक कांडे आहेत त्या, म्हणून मी त्या कापल्या वगैरे नाही. आणि इथं लाल तिखट घालून घेतलं आहे मी. हवं तेवढं लाल तिखट घालायचं. मी 1.5 चमच लाल तिखट घातलं आहे, थोडीशी हळद घातली आहे. आणि इथनं छान असं आपल्याला हे आहेत ना याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पण घातलीत मी, म्हणजे जरा कलर पण आपला छान येलेला. आणि मस्तपैकीत ना हे फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. आता काय करायचं इथं अजिबात पण आहेत ना गॅस असा जास्त फुल ठेवायचा नाहीत आपल्याला. म्हणजे ना हा मसाला वगैरे जे मिरची वगैरे घालतो ना आपण लाल तिखट, ते करपलं जात नाही आणि फोडणी जळली जात नाही त्याच्यासाठी. आणि ना लगेचच्या लगेच आपण ह्या ज्या धुवून घेतलेल्या शेंगा आहेत ना त्या छान ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या व्यवस्थित. सर्व शेंगा घालून घेतल्या आपण की व्यवस्थित त्या छान अशा मिक्स करायच्या आहेत आपल्याला. आणि एकदम सगळ्या साईडने अशा मिक्स वगैरे करून घेतल्या ना की म्हणजे ना ह्या जो मसाला आहेत ना तो करपला वगैरे जात नाही. तर छान सगळं मी हे सगळं त्याच्यामधनं काढून घेतलं हे दाणे वगैरे सगळे आणि ह्या कढईमध्ये घालून घेतले. आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे आपल्याला. ह्याच प्रकारे सगळं मी आता हे घालून घेतलं याच्यामध्ये. आणि ना याच्यामध्ये हे मिक्स करून घेते मी. हे बघा किती छान त्याचा कलर पण दिसतोय, टेक्स्चर पण किती छान दिसते बघा. म्हणजे अजून तर ती शिजायची पण बाकी आहेत आपल्याला, पण तरी पण दिसायला पण किती सुंदर दिसते. आणि जेव्हा भाज्या दिसायला सुंदर दिसतात ना त्याच वेळेस आपल्याला खायची पण इच्छा होते बरं का. तर म्हणून येत ना कधी पण टेस्ट बरोबर येत ना दिसायचा पण जरा तुम्ही विचार करायचा भाज्यांचा. तर इथं छान अशी भाजी आहेत ना मी मिक्स करून घेतली व्यवस्थित. मिक्स झाल्यानंतर आहेत ना आता आपल्याला याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता हा आहेत ना एकदम छोटासा चम्मच आहे म्हणून मी हे 2 चम्मच घालून घेते. चम्मच पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता हे घालून झालं आहेत आणि बघा हा चम्मच एकदम छोटासा चम्मच आहे, लाकडी चम्मच आहे हा. अजिबात पण तो खोल वगैरे नाही आहे, म्हणून मी हे 2 चम्मच घातले. पण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घाला. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहेत आपल्याला. मिक्स करून झालं की मग आपल्याला याच्यामध्ये आहेत ना याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला. पण आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं. म्हणजे हे मीठ वगैरे सगळीकडे लागलं गेलं ना तर मीठ पण काय करतं थोडंसं पाणी सोडतं. मग या भाजीला पाण्याची बिलकुल पण गरज पडत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे. आणि आता हे झालं सगळं व्यवस्थित की हे बघा याच्यावरती झाकण ठेवून घेतलं होतं मी. किती छान झाले आहेत बघा. इतकी मस्त अशी भाजी आहेत ना अशी वाफेने होते. तर अजून आहेत ना भाजी शिजलेली नाही बरं का, अजून थोडीशी आपल्याला होऊ द्यायची. पण मध्ये मध्ये आहेत ना हलवत राहायची, चेक करत राहायची, म्हणजे ती खाली लागली वगैरे जात नाही अजिबात पण. आता परत मी झाकण ठेवून देते आणि परत 2 ते 3 मिनिट मी ही भाजी ठेवणार आहे. हे बघा किती छान अशी भाजी आपली बनवून तयार आहे. एकदमच मस्त झाली बघा, किती छान शिजली. म्हणजे याला शेंगदाण्याची पण गरज नाही. दाणे जर असलेत ना याच्यामध्ये हे वालाचे दाणे वगैरे, ते दाणे तर खायला एकदमच मस्त लागतात. आणि ना त्याला शेंगदाण्याची पण बिलकुल पण गरज राहत नाही. आणि तेल कमी टाकल्यामुळे नाही बघा तेल पण खाली दिसत नाही अजिबात पण. तर ह्या प्रकारे आहेत ना आता मी प्लेटिंग करून घेते आहे. छान प्लेटिंग करून घेतल्यानंतर ना त्याच्यावर थोडीशी मी वरून कोथिंबीर घातली आहे, आतमध्ये पण कोथिंबीर घातली आहे. पण थोडीशी वरून पण मी कोथिंबीर याच्यावरती घालून घेतली अशी. आणि बघा किती सुंदर ते कलर, टेक्स्चर, ते दाणे, वाव किती भारी दिसत आहेत बघा. एकदम छान अशी मस्तपैकी भाजी आपली बनवून तयार आहे.
तर असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.